बाप रे, हे ऐकून मला धक्का बसला. हे सर्व काय करताय? तर हे सर्व सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयामुळे होते. हो, थांबा मी सांग. त्यासाठी आधी फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे सर्व अरवली पर्वतांना वाचवण्यासाठी करतात. पण अरवली पर्वत काय आहे? तर अरवली पर्वत भारतातील सर्वात जुने तब्बल 250 कोटी वर्ष जुने पर्वत आहेत. म्हणजे जेव्हा माणसाची ही निर्मिती झाली नव्हती तेव्हापासूनचे. पण आता सुप्रीम कोर्ट यांनाच मानण्यास नकार देते का? तर सुप्रीम कोर्टने 2 रूल बनवले, एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल म्हणून. व्हर्टिकल रूल असं सांगतो की ज्या टेकड्यांची उंची 100 मीटरपेक्षा जास्त आहे त्या टेकड्या फक्त पर्वतांमध्ये कन्सिडर केल्या जाणार. बाकीच्या ज्या 99 मीटरपेक्षाही खाली आहेत त्या कन्सिडर केल्या जाणार नाहीत. आणि व्हर्टिकल रूल असं सांगतो ज्या टेकड्यांच्या दोघांमधील अंतर 500 मीटरपेक्षा जास्त आहे त्या टेकड्या कन्सिडर केल्या जाणार नाहीत. आणि जर या 2 रूलनुसार पाहिलं तर पर्वताचा 90% पेक्षा अधिक भाग पर्वतामध्ये कन्सिडरच होत नाही. आता वर्षानुवर्षे या पर्वतरांगांची झीज होत आली आणि त्यांच्या ओरिजिनॅलिटीमध्ये खूप बदल झाले. पण हे सर्व आज का दिसून येते? तर असं नाहीये. गेल्या 20-30 वर्षांपासून इथे इल्लीगल मायनिंगचं काम चालूच होतं. त्यावर केसेसही चालू होत्या. पण आता हे प्रकरण वाढत जाऊन हे सुप्रीम कोर्टच्या हातात गेले आणि सुप्रीम कोर्टने मायनिंग टेम्पररी बॅन केले जोपर्यंत MPSM हा त्यांचा प्लॅन रेडी होत नाही तोपर्यंत. आता MPSM काय आहे? MPSM म्हणजे मॅनेजमेंट प्लॅन फॉर सस्टेनेबल मायनिंग, ज्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे की पर्वताचा कुठला भाग मायनिंगसाठी यूज करू शकतो आणि कुठला भाग प्रोटेक्टेड राहणार आहे. अरवली पर्वते गुजरात, राजस्थान, हरियाणा तसेच दिल्लीच्या काही भागातही पसरले आहे. आणि माउंट आबू येथील गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1722 मीटर आहे. ते सगळं ठीक आहे, पण विचार करा जर अरवली पर्वत नष्ट होत गेले तर दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला काही दिवसांनी कॅमल सफारी बघायला भेटेल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.